इथे शिकायला येतो आणि आम्ही मालेगावला आतापर्यंत खूप म्हणजे इथे आम्ही सेफ फील करत होतो, पण आता आम्हाला तसं वाटत नाहीये. एक 4 वर्षाच्या चिमुरडीवर जर असं अन्याय अत्याचार होतं, जर आमच्या या बहिणी आहे मोठे, आम्हाला अजून मोठं व्हायचंय, कसं व्हायचं, कसं धाडस करायचं. आम्ही ज्या वेळेस लहान मुलींवरती अत्याचार होतो तेव्हा आमच्या सारख्यांनी काय करायचं? आमच्या सारख्यांनी काय करायचं सर? आम्हाला म्हणजे आमचं थरकवायला लागून गेले. आता आम्ही इतक्या दिवस धाडस करत होतो की नाही लढायचं, पण किती दिवस चालणार आहे सर? यासाठी माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, मालेगाव जिल्हा नाशिक, विषय डोंगराळे तालुका मालेगाव येथील अमानुष गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा होण्याबाबत असलेली तीव्र लोकभावना शासनास कळविणे. महाशय, डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक इथे एक 4 वर्षाच्या निरागस बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली. या गुन्ह्यामुळे मालेगाव तालुक्यातील जनतेत संतापाची तीव्रता लाट उसळली असून या गुन्ह्यातील आरोपीला कठोरतम म्हणजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी लोकांची भावना आहे. मालेगाव शहर व तालुक्यातील समस्त नागरिक व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने आपणास निवेदन करीत आहोत की या गुन्ह्याचा तपास युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यावा आणि कोणत्याही प्रकारच्या त्रुटी न ठेवता तपास यंत्रणाने गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी असे कार्य करावे. शासकीय पातळीवर या आमच्या लोकभावना पोहोचून वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही कामी योग्य आदेश व्हावे. यासाठी आपणास वरिष्ठांना व शासनास संपर्क करावा अशी आपणास विनंती आहे. मालेगाव तालुक्यातील समस्त नागरिक आणि सर्व सामाजिक संघटना न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, या हरामखोराला, या हरामखोराला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. डोंगराळे गावात मालेगाव तालुक्यातील एक खेडेगावात डोंगराळे या दोन एक दिवसापूर्वी हत्या करण्यात आली. यज्ञ बाळाची हत्या करण्यात आली. बलात्कार अशा अनेक गोष्टी म्हणजे होतच राहतात आपल्या देशामध्ये. तरी त्यांना शिक्षा कोणीच देत नाही. 2-3 दिवस फक्त मोर्चा वगैरे काढता आणि नंतर सोडून देतात. पण तसं करता कामा नये. त्यांना फाशी दिल्याशिवाय कोणीही पुढचं कृत्य करण्यात म्हणजे हे होणार नाही. त्यासाठी त्या नराधमाला फाशी दिलीच पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या काळात जसा स्त्रीवरती अत्याचार व्हायचा त्यावेळी चौरंग करण्यात यायचा, मग तसं आता फाशी का नाही? आता ही फाशी देण्यात यावी. मग तेव्हाच कोणी असा नराधम पुढचं पाऊल उचलण्यासाठी हे होणार नाही, म्हणजे पुढे पाऊल टाकणार नाही. अशा नराधमाला फाशी दिलीच पाहिजे. तेव्हा हे सगळं आपल्या म्हणजे आजूबाजूची परिस्थिती सुधरेल. डोंगराळे गावाची बलात्कार झाला आणि त्या मुलीची हत्या झाली, खूप अनफॉर्च्युनेट आहे. मागणी अशी आहे की त्याला फाशी देऊन म्हणजे काही मोठं होणार नाही. फाशी तर भेटायलाच हवी त्याला, पण याच्या पुढे असं घडू नये अशी ही काळजी घ्यावी आणि सरकारने याच्याबद्दल काहीतरी करावं अशी मागणी. मालेगाव तालुक्यात जे डोंगराळा गाव आहे त्या डोंगराळा गावात आपली जी लहान मुलगी होती जी आमची नात आहे, तर आज पुऱ्या महाराष्ट्राची ती एक नात आहे, मुलगी आहे, एक कन्या आहे. आपल्या धर्मामध्ये आपल्या मुलीला लक्ष्मी म्हणतो. आज त्या लक्ष्मीसारख्या मुलीवर एवढा अत्याचार होतो. त्या अत्याचाराला आपण आज सगळे महाराष्ट्रातले लोक हे चवचळून उठले पाहिजेत आणि सरकारापाशी एक मागणी केली पाहिजे का सरकार हे कायम असं बघत राहतं. सरकारने हे बघितलं नाही पाहिजे. सरकारने जरा स्वतःने कायदा केला पाहिजे का वारंवार अशा घटना घडतात आणि वारंवार आपण लोक जमा व्हायचे, मोर्चे काढायचे, सगळ्यांनी एकत्र यायचं, मग आपले काही वाईट शब्द सरकारने ऐकायचे. त्याच्या आधी सरकारने असं कुठला तरी एक कायदा नेमला पाहिजे का ज्याने असं गुन्हा केला का त्याला लगेच फाशी, कुठली चौकशी नको, कुठलं काही नको, एन्काउंटर झालं पाहिजे. त्याचं घर त्या गावात राहिलं नाही पाहिजे. त्याच्या नातेवाईकांशिंगे त्याचे संबंध तोडले पाहिजे गावाने. हे असं कृत्य करणाऱ्यांना आपण पुढे पाठीशी घातलं तर समाजाने पाठीशी घातलं तर वारंवार अशी घटना घडत राहतील. कोणी पैशाच्या बळे, कोणी नेत्यांच्या बळे, हे असं ते सुटत राहतात. असं सुटलं नाही पाहिजे. सरकारला एकच विनंती आहे, सरकार आपलं आहे, सरकारला हात जोडून विनंती आहे, सरकारने याच्या पुढे अशी कुठल्याही गावात ती मोठी बहीण असो, छोटी बहीण असो, हे गुन्हेगारी कुठलीही असू द्या,
त्या गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. तुम्ही नेते बनता, तुम्ही समाजसेवक बनता, समाजासाठी तुम्ही आमच्याकडे फोटो मागायला येता, तुम्ही समाजाला दिशाभूल करता. ती दिशाभूल करू नका. तुम्ही कायद्यामध्ये वचक टाका तर कुठलीही माय बहीण, कुठलीही बहीण तिला शाळेत जाण्यासाठी, आज बाहेरगावी टाकण्यासाठी विचार करावा लागतो. तिला शिक्षणाला टाकायचं का नाही टाकायचं. आई बापा पैसे टाकतात, 5-5, 10-10 लाख, 20-20 लाख, सरकाराकडनं कुठली मदत राहत नाही, पण लोक शिक्षणासाठी टाकतात. ती काय शेप आहे सांगा बरं. दिल्लीत घडलं, मुंबईमध्ये घडलं, मालेगावात घडलं, पुऱ्या भारतात घडून राहिलं. मागच्या 1 वर्ष पहिले अजिंठा भागात घडलं, आज तुमच्या डोंगराळ गावात घडलं. हे असं घडत राहिलं तर कोण जबाबदार आहे. नेहमी आपणच का. आपल्याला काही कामधंद्याने आहेत का. सरकारला जर आपण टॅक्स देतो, बरोबर, टॅक्स देतो, सरकारचं कर्तव्य आहे सगळ्यांना न्याय देणं आणि त्या बालिकेला न्याय देणं. सरकारापाशी ही विनंती आहे, सरकार आमचं आहे ना, सरकार न्याय द्यावा आणि पुन्हा अशा लोकांना रस्त्यावर उतरू देऊ. जर सरकारने होत नसेल तर आम्हाला द्या, आम्ही त्याचा एन्काउंटर काय, आम्ही त्याचे काय नाही ते करून टाकू, गुन्हे घ्यायला तयार आहे. सरकारकडं दोनच पर्याय आहे. सरकारकडे दोनच पर्याय आहे. एक तर त्याचा एन्काउंटर करावा, या तर त्याला तत्काळ फाशी द्यावी, अन्यथा सर्व युवा वर्ग कायदा हातात घेण्यास तयार आहे. मग जे काही होईल पुढं त्याला स्वतः सरकार जबाबदारी. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र. तसेच कर्मचाऱ्यांकडून सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली. माझ्या या सर्व महिलांकडून तसेच भारतातल्या सगळ्या स्त्रियांकडून प्रशासनाला व न्यायाधीशांना सर्वांना एकच प्रश्न आहे. ही घटना आज इथे झाली म्हणून आपण जमलो, पण दर दिवसाला, दर तासाला असे पूर्ण भारतात अशा घटना घडत आहेत. त्याच्यासाठी आम्हाला न्याय कोणी द्यायचा. आमच्यासारख्या मुली दर दिवसाला बाहेरच असतात. कोणी अभ्यासानिमित्त, कोणी नोकरीनिमित्त, कोणी ना कोणी आपल्या आपल्या कामानिमित्त बाहेर असतात. एवढ्या चिमुरडीवर जर असा अत्याचार होऊ शकतो तर आमच्यासारख्या मुलींनी कोणाच्या भरोशावर घराबाहेर पडायचं, कोणाची मदत घ्यायची. आत्ता मागे एका हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरवर अत्याचार झाला, तसेच बदलापूर येथे एवढ्याशा चिमुरडीवर अत्याचार झाला. असं दर दिवसाला या घटना घडतच आहेत. मग आम्ही कोणाच्या भरोशावर राहायचं. प्रशासनाने न्याय कधी द्यायचा. या नराधमाला जर फाशी झाली तर याच्या पुढे तो कोणताही व्यक्ती अशी कृत्य करण्यासाठी आधी घाबरेल. याच्या आधी जे पण काही झालं, थोडे दिवस केस चालते, त्याची कचेरी चालते, नंतर ती केस बंद होऊन जाते, हे सर्व मॅटर क्लोज होऊन जातं. जर अशा नराधमांना डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली तर याच्या पुढे कोणी असं काही कृत्य करण्याची हिंमतच करणार नाही. आतापर्यंत ज्या भगिनींनी जे शब्द व्यक्त केले, फारच अतिशय कठीण परिस्थिती आहे. आणि या कठीण परिस्थितीला माझं तर असं मत आहे की कायद्यात बदल झाला पाहिजे. तर फाशी फार कमजोर शिक्षा वाटते आता या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर फाशीच्या ऐवजी त्याचे हातपाय तोडून आणि त्याला चौरंगी करून त्याला पूर्ण सोडून दिलं पाहिजे आणि त्याला जाणवलं पाहिजे की आपण कुठली चूक केलेली आहे. म्हणून हे त्याला आयुष्यभर त्याला जाणवलं पाहिजे. त्याला चालता फिरता नाही आलं पाहिजे आणि त्याने घसरत कुठे चाललं पाहिजे आणि त्याला ही जाणीव झाली पाहिजे की आपण कोणत्या कृत्यामुळे. त्यावेळेलाच सगळ्यांना असा कायदा जर बदल झाला तर त्यावेळेला ही सुधारणा होईल, अन्यथा नाही. फाशी जर काय 2 मिनिटात फाशी दिली तो संपून जाईल, नंतर सगळे विसरून जातील, पण त्याला जाणीव झाली पाहिजे. म्हणून कायद्यामध्ये बदल हा झाला पाहिजे. एवढं बोलून मी बोलतो.